नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपणा सर्वांचं माझ्या प्रवीण दाभाडे या यूट्यूब चॅनलला। आपण सर्व जाणताच की शिक्षक समन्वय संघाच्या माध्यमातून आझाद मैदान येथे झालेल्या आंदोलनात 18 तारखेपर्यंत सर्व शिक्षकांच्या खात्यात पगार जमा होईल असं आश्वासन माननीय नामदार गिरीशजी महाजन सर यांनी दिलं होतं। त्या संदर्भातच शिक्षक समन्वय संघाचा पाठपुरावा सुरू आहे। त्याचाच एक भाग म्हणून आज सोमवार दिनांक 14 जुलै रोजी मुंबई येथील विधान भवनात अनेक मान्यवरांच्या भेटी आदरणीय खंडेराव जगदाळे सर यांनी घेतल्या आहेत। माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी केलेली घोषणा व संकटमोचक माननीय नामदार गिरीश भाऊ महाजन यांनी केलेल्या घोषणेनुसार सुरू असलेले अधिवेशन संपण्या अगोदर आदेश व्हावा यासाठी आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर साहेब यांची विधान भवनात भेट घेण्यात आली। त्यांनी सांगितले की माननीय नामदार मुख्यमंत्री साहेब यांनी घोषणा केली असल्याने आपले काम निश्चित होणार असे सांगितले आहे। सोबतच आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार किरण सरनाईक, आमदार विक्रम काळे, आमदार जयंत आजगावकर, आमदार सतीश चव्हाण, आमदार सुधाकर आडवाले, आमदार जमो अभ्यंकर, आमदार निरंजन डावखरे, आमदार सत्यजित तांबे यांची सुद्धा भेट घेण्यात आलेली आहे। त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांची भेट घेतली। त्यांनी याबाबत होकारार्थी मान हलवली व आपल्या झालेल्या घोषणाबाबत माननीय मुख्यमंत्री साहेब यांची भेट घ्यावी अशी विनंती केलेली आहे। यासाठीच आज सर्व शिक्षक व पदवीधर आमदार माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची भेट घेणार आहेत। एकंदरीतच सर्व शिक्षकांना त्यांचा न्याय व हक्क मिळावा यासाठी शिक्षक समन्वय संघाच्या माध्यमातून आदरणीय खंडेराव जगदाळे सर व सर्व समन्वयक व इतर पदाधिकारी हे कार्यरत आहेत। धन्यवाद।